नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, नुकतंच आत्ता काही मिनिटापूर्वी आयोगानं अत्यंत महत्त्वाचे 2 प्रसिद्धीपत्रक जाहीर केलेले आहे. त्याचा अर्थ काय आहे आणि आगामी काळामध्ये आपण MPSC परीक्षा देणार आहोत त्याबद्दल आपल्याला सविस्तर काही गोष्टी माहिती पाहिजेत. दोन्ही प्रसिद्धीपत्रक अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपण एक करूया. सुरुवातीला आपण काय बघूया तर आयोगानं अत्यंत महत्त्वाचा मोठा निर्णय घेतलेला आहे. कारण जसं परवाच सचिवांची मुलाखत झाली होती, त्यांनी सांगितलं होतं की इथून पुढे MPSC मध्ये महत्त्वाचे काही सुधारणा करणार आहोत, काही बदल करणार आहोत, कारण जेणेकरून रिझल्ट सुद्धा फास्ट लागतील. आपण थोडक्यात बघूया नेमकं काय आहे. बघा, विषय काय आहे. पहिलं प्रसिद्धीपत्रक काय आहे तर महाराष्ट्र गट क सेवेतील लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक ही जी 2 पदं आहेत यांना कंपल्सरी टायपिंग लागायचं. ठीक आहे, आता पण कंपल्सरी टायपिंग लागणार आहे, पण त्यांची जी स्किल टेस्ट व्हायची, टंकलेखन कौशल्य चाचणी व्हायची, ती रद्द करण्यात ह्या संदर्भात हे प्रसिद्धीपत्रक काढलेलं आहे. आयोगाच्या दिनांक 24 एप्रिल 26 रोजी बैठक झाली होती, त्यामध्ये हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता आपण थोडक्यात बघू की नेमकं याचं इम्प्लिमेंटेशन काय होणार. बघा, गट कला काय व्हायचं तर पहिला पूर्वपरीक्षा व्हायची, बरोबर. गट क मध्ये कुठली कुठली पदं असतात तर फॉर एक्झाम्पल एक्साईज नावाचं पद आहे, एक्साईज PSI आहे, किंवा इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर आहे म्हणजे उद्योग निरीक्षक आहे. त्याच्यानंतर कर सहाय्यक घ्या, त्याच्यानंतर तांत्रिक सहाय्यक घ्या, ओके, आणि लिपिक आणि टंकलेखक ही पदं घ्या. आता यामध्ये जे कर सहाय्यक आहे, लिपिक टंकलेखक आहे, त्यांना पूर्वपरीक्षेचा फॉर्म भरायच्या आधी सुद्धा, म्हणजे एखादी जाहिरात निघाली गटकची आणि जर कर सहाय्यक लिपिकच्या जागा असतील त्यांना फॉर्म भरण्याआधी सुद्धा त्यांना सर्टिफिकेट्स टाकायला लागायचे, बरोबर, टायपिंगचं जे कंपल्सरी आहे. पूर्वाला सुद्धा आणि मुख्यला सुद्धा त्यांना टायपिंग संदर्भात GCC वगैरे जे काही त्यांनी केलं असेल त्यास त्यांना काहीतरी नंबर टाकावे लागते किंवा त्यांना प्रमाणपत्र अपलोड करावं लागतं. आता ह्या 2 पदांना टायपिंग कंपल्सरी आहे, बाकी कशालाही टायपिंग कंपल्सरी नाही. पूर्वपरीक्षा गट कची एक म्हणजे या सगळ्यांना एकच व्हायची, कारण ही फक्त संवर्ग आहे. ठीक आहे, आता मुख्य परीक्षा सुद्धा सगळ्यांना एकच व्हायची, पण व्हायचं काय. आता बघा, कर सहाय्यक आणि लिपिक यांना टायपिंग कंपल्सरी आहे आणि यांची स्किल टेस्ट व्हायची कधी, मुख्य परीक्षेचा रिझल्ट लागल्यानंतर. त्या एका सर्टेन पट्टीनं 7 पट्टीनं 8 पट्टीनं उमेदवारांना बोलवायचं किंवा 10 पट्टी मॅक्सिमम उमेदवारांना बोलवायचं आणि उमेदवारांना बोलवल्यावर त्यांची टायपिंग टेस्ट घ्यायची आणि त्यातनं सुद्धा काही लोकांना बाहेर काढायचं. म्हणजे मुद्दा असा आहे की विद्यार्थी एवढ्या लांबणीपर्यंत राहतात. मग तसं बघायला गेलं पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा रिझल्ट लागला पाहिजे, रिझल्ट लागतच नव्हता. कारण का, जोपर्यंत कर सहाय्यक लिपिकचं टायपिंग टेस्ट स्किल टेस्ट होणार नाही तोपर्यंत कशाचा रिझल्ट लागत नव्हता. मग खूप जास्त वेळ लागायचा. व्हायचं काय, किंवा जरी समजा रिझल्ट लागला, एक्साईजचा लागला, इंडस्ट्रियलचा लागला, बऱ्याचशा वेळा लोक ऑप्ट आउट करायचे, लोक काही पोस्ट घ्यायचे किंवा बराचसा काळा बाजार पण व्हायचा. आताचा फायदा काय होणार आहे तर स्किल टेस्ट रद्द झालेली आहे. म्हणजे सगळ्यांनी फॉर्म भरायचा. समजा आगामी परीक्षा गटकची 26 ॲड पडणार आहे, सगळ्यांनी फॉर्म भरा. फक्त कर सहाय्यक आणि लिपिकसाठी टायपिंग सर्टिफिकेट लागणार. आता मुद्दा असा आहे की त्यांना पुढे स्किल टेस्ट देण्याची गरज नाही. स्किल टेस्टला पण काय व्हायचं, विद्यार्थ्यांना मुंबईला जायला लागायचं, पुन्हा त्यांना कीबोर्ड खराब मिळायचा, मग ते परत कोर्टात जायचे आणि भरपूर हजारो उमेदवार असायचे. मग कोर्टात गेल्यावर निकाल कोर्ट काहीतरी वेगळंच द्यायचं, यासाठी 6-7 महिने जायचे. विद्यार्थ्यांनी भरपूर पैसे खर्च करून कोर्टामध्ये खूप जास्त वेळ पण घालवलेला आहे. मग आयोगाचं असं म्हणणं आहे की स्किल टेस्ट जर कॅन्सल झाली तर डिरेक्टली काय होणार, पूर्व झाली, मुख्य झाली, पटकन तुमची काय अंतिम गुणवत्ता यादी लागणार. अंतिम म्हणजेच काय, जनरल मेरिट लिस्ट लागणार फायनलची, ती शासनाकडे पाठवणार आणि मग त्याचा फायनल रिझल्ट लागणार. म्हणजे आता फायदा काय आहे की इथं तुमचे 6-7 महिने 8 महिने वाचले. लक्षात, स्किल टेस्ट कुणासाठी आहे, लिपिक आणि कर सहाय्यक या 2 पदांसाठी आहे. त्यांची स्किल टेस्ट रद्द करण्यात आलेली आहे. आता आपण महत्त्वाचं बघूया, हे जर रद्द केलं असेल, महत्त्वाचं काय आहे, हा आधीचा पॅटर्न आणि हा सध्याचा बदल. बघा, पूर्वपरीक्षा आधी व्हायची, मग मुख्य व्हायची, मग आयोगाची टंकलेखन कौशल्य चाचणी यासाठी 2 महिने द्यावे लागायचे, मग पुन्हा त्याचा रिझल्ट यायचा, त्यासाठी 3-4 महिने जायचे. लक्षात, पुन्हा GML लागायची आणि पुन्हा अंतिम निकाल व शिफारस, मग यासाठी 1.5 वर्ष जायचा. आता काय सध्या झाले, सध्या बदल काय झालेला आहे, पूर्वपरीक्षा झाली, मुख्य झाली, स्किल टेस्ट रद्द झाली, थेट गुणवत्ता यादी लागणार. मुख्य परीक्षेच्या गुणांच्या आधारेच थेट शिफारस होणार. कारण आपण मेन्स देतो, पूर्वपरीक्षेचे मार्क फायनल मेरिटला धरत नाहीत, फक्त मुख्य परीक्षेचेच धरतात. मग स्किल टेस्ट रद्द झाल्यामुळे काय झालं, थेट गुणवत्ता यादी लागणार, म्हणजे जनरल मेरिट टेस्ट लागणार. हे लक्षात ठेवायचं. स्किल टेस्टचा इथून पुढे तुम्हाला कुठलाही प्रकार नाही. आता लक्ष द्या, आगामी गट क मुख्य परीक्षा सुद्धा होणार आहे. ती थोडीशी पोस्टपोन होईल, 1 महिना किंवा 1.25 महिने पुढे जाईल शक्यतो, म्हणजे 1 महिना तर आहेच. आता मुद्दा असा आहे की गट क 25 पासून हे सगळं लागू होणार आहे. म्हणजे गट क चे विद्यार्थी जे मुख्य परीक्षेला आहेत त्यांनी मुख्य परीक्षा द्यायची, त्यांना कोणतीही स्किल टेस्ट देण्याची गरज नाही. आता मुद्दा असा आहे, मी वारंवार उच्चार काय करतोय, स्किल टेस्ट ही मुख्य नंतर होते.
टायपिंग कंपल्सरी आहे म्हणजेच काय हे सुद्धा लक्षात ठेवा. महत्वाची अट काय आहे, उमेदवाराकडे परीक्षेचा अर्ज भरण्यापूर्वीच शासनाचे अधिकृत टंकलेखन प्रमाणपत्र टायपिंग सर्टिफिकेट असणे अनिवार्य आहे. जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व शैक्षणिक व तांत्रिक पात्रता उमेदवाराने विहित मुदतीत पूर्ण केलेल्या असणे आवश्यक राहील. स्किल टेस्ट रद्द झालेली आहे. टायपिंग सर्टिफिकेट कंपल्सरी पाहिजे. म्हणजे पूर्वचा फॉर्म भरताना, मुख्यचा फॉर्म भरताना ज्यांना लिपिक आणि कर सहाय्यकमध्ये अप्लाय करायचं आहे त्यांना टायपिंग सर्टिफिकेट लागणार. त्यांना त्यांचं टंकलेखन प्रमाणपत्र लागणार, कारण त्यांना अपलोड करावं लागतं, त्याचा नंबर टाकावा लागतो. लक्षात, जे काय महत्त्वाचं आहे. पण त्यांनी नंतर जाऊन शासनाला प्रूव्ह करायची गरज नाही की स्किल टेस्ट द्यायची. उद्या भविष्यामध्ये शासन तुमच्याकडनं ते नंतर आतमध्ये सिलेक्ट झाल्यावर करून घेईल. ठीक आहे, आलं लक्षात. टायपिंग असेल तरच तुम्हाला कर सहाय्यकचा लिपिकचा फॉर्म भरता येतो. काय म्हटलं मी, स्किल टेस्ट फक्त रद्द झालेली आहे. टायपिंग कंपल्सरीच आहे. कशाला, लिपिक आणि कर सहाय्यकला. हे लक्षात ठेवायचं. हा GR क्रमांक पहिला. दुसरा काय आहे तर आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षासाठी ठेवण्यात येणाऱ्या प्रतीक्षा यादीबाबत, वेटिंग लिस्ट. आता होते काय, एखादी परीक्षा झाली की वेटिंग लिस्ट लागते. समजा वेटिंगचा फायदा हाच होतो की समजा बऱ्याचशा लिस्टमधल्या विद्यार्थ्यांनी पोस्ट सोडली, दुसरी पोस्ट घेतली, जागा रिक्त राहतात, मग त्याच कॅटेगरीमधल्या उमेदवाराला वरती बोलवलं जातं. आता मुद्दा असा आहे की आयोगानं काय सांगितले बघा, दोन प्रकारच्या इथे महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हे सगळं स्किप केलं तरी चालेल. महत्त्वाचं काय आहे, याआधी काय व्हायचं, ओके, बहुसंवर्गीय स्पर्धा परीक्षा वगळता म्हणजे गट ब गट क याला शक्यतो आपल्याला वेटिंग लिस्ट लागत नाही. आयोगाद्वारे सरळ सेवा घेण्यात येतात, आयोगाद्वारे स्पर्धा परीक्षा सुद्धा घेण्यात येतात आणि आयोगाद्वारे मर्यादित विभागीय परीक्षा सुद्धा घेता येतात. आलं लक्षात. मग त्यासाठी हे नवीन GR लक्षात ठेवायचा. तर बहुसंवर्गीय स्पर्धा परीक्षा वगळता इतर स्पर्धा परीक्षा व सरळ सेवा परीक्षांमध्ये प्रतीक्षा यादी 1 वर्ष किंवा त्या संवर्गाच्या पुढील परीक्षेच्या निकालाच्या दिनांकापर्यंत यापैकी अगोदरच्या दिनांकापर्यंत कार्यान्वित ठेवली जाते. हे आधीच आहे, लक्षात ठेवायचं. आधीचं काय व्हायचं की आयोगाने निकाल शक्यतो लावला की 1 वर्ष वेटिंग लिस्ट ती लागू असायची. 1 वर्ष म्हणजे एका वर्षामध्ये जेवढ्या रिक्त पदं व्हायची त्या जागेवर कुठला खालचा एखादा उमेदवार तिथं जागा आपली स्वतः क्लेम करू शकत होता. हे कधी आधीचं. आता सध्या काय बघा, ओके, सदर प्रतीक्षा यादीच्या धोरणात सुधारणा करण्याची आयोगाच्या विचाराधीन होते. तसं नवीन सुधारणा काय बघा, हे 4 पॉईंट महत्वाचे आहेत. आयोगाद्वारे स्पर्धा परीक्षा तसेच सरळ सेवेने भरण्यात येणाऱ्या सर्व पदाकरिता म्हणजेच कुठल्या सोडून बहुसंवर्गीय स्पर्धा परीक्षा वगळता हे याच्यामध्ये येणार नाही. निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून 2 वर्ष किंवा पुढील परीक्षेच्या निकालाच्या दिनांकापर्यंत यापैकी अगोदर जे घडेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा 21 मे 2026 निकाल लागला. ठीक आहे, निकाल जाहीर झालेल्या दिनांकापासून, ठीक आहे, 21 मे 2026 निकाल लागला समजा, तर जी काय वेटिंग लिस्ट लागेल ती 21 मे 2028 पर्यंत लागू असेल. किंवा दुसरी परीक्षा समजा असेल 21 मे 2027 तर ती यापर्यंत लागू असेल, जे अगोदर घडेल ते. ठीक आहे, वेटिंग लिस्टचा कालावधी किती आहे, 2 वर्षाचा कालावधी आहे. लक्षात ठेवायचं. कधी, निकाल लागल्यापासून 2 वर्षामध्ये वेटिंग लिस्ट असणार आणि त्यामध्ये हळूहळू ते पुढे पदं सरकणार. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. त्यानंतर प्रतीक्षा यादी कार्यान्वित राहील हा निर्णय सरळ सेवा परीक्षा, स्पर्धा परीक्षा व मर्यादित स्पर्धा परीक्षा करता लागू राहील. पण हा महत्वाचा पॉईंट आहे, बहुसंवर्गीय स्पर्धा परीक्षेकरता प्रतीक्षा यादी असणार नाही. बहुसंवर्गीय म्हणजेच काय, गट ब मध्ये बहुसंवर्ग आहेत, PSI आहे, STI आहे, SR आहे, ASO आहे, किंवा गट क मध्ये एक्साइज PSI, तांत्रिक सहाय्यक, ह्या जे काय पद आहेत ही बहुसंवर्गीय असतात. मला लक्षात ठेवायचं, याला कोणताही हा GR लागू नाही. ते वगळता ते याच्यामध्ये येणार नाही. फक्त एकच पद असेल, एकच भरती असेल, मर्यादित असेल किंवा स्पर्धा परीक्षेची कोणती एक पद असेल त्यासाठी आयोग लागू करेल. लक्षात ठेवायचं, हे कुठल्याही बहुसंवर्गासाठी लागू नाही. ओके, प्रतीक्षा यादीच्या वरील प्रमाणे कालावधी मोजताना न्यायालयीन प्रकरणामुळे, न्यायालयीन आदेशामुळे नेमणुका देता आलेल्या नसल्यास न्यायालयीन स्थगितीचा कालावधी वगळण्यात येईल. म्हणजेच काय, तुम्ही 2 वर्षाचा कालावधी सांगितला, पण समजा यामध्ये एखादा निकाल न्यायालयामध्ये गेला, काही न्यायालयीन गोष्टी घडल्या, तर मग न्यायालयामध्ये वेळ लागतो. मग त्यामध्ये त्या 2 वर्षामध्ये तो न्यायालयाचा कालखंड मोजायचा नाही, तो वगळायचा. म्हणजे हे थोडं पुढे जाऊ शकतं. समजा 4 महिने निकाल, 4 महिने कोर्टात केस पेंडिंग आहे, मग तुम्ही 4 महिने तर कोर्टानंच खाले ना, मग शक्यतो 4 महिने पुढे जायचं, कारण का तो कालावधी वगळला पाहिजे, म्हणजे पुढे एक्सटेन्शन मिळणार. ठीक आहे, आयोगामार्फत ज्या संवर्गाकरिता प्रतीक्षा यादी ठेवली जाते अशा संवर्गाकरिता अंतिम शिफारस यादीसोबत पदसंख्येच्या 3 पट उमेदवारांची
बघा, 3 पट उमेदवार उपलब्ध नसल्यास उपलब्ध संख्येइतकी प्रवर्ग निहाय प्रतीक्षा यादी ही शिफारसी यादी सोबत शासनास पाठवण्यात येईल. म्हणजेच काय, जर समजा 100 पदं असतील, ज्यामध्ये ओबीसी साठी समजा 30 पदं आहेत किंवा एससीबीसी साठी समजा 12 पदं आहेत, तर याच्या तिप्पट म्हणजे एकूण पण तिप्पट आणि प्रवर्गानुसार सुद्धा तिप्पट लोकांची यादी असेल. 100 लोक सिलेक्टेड असतील, त्याखाली एकास 3 म्हणजे लक्षात ठेवायचं 2 एक्स्ट्रा उमेदवार त्याची लिस्ट खाली लागणार. जसा ज्या कॅटेगरीमधला उमेदवार बाहेर पडेल तसा त्या कॅटेगरीमधला उमेदवार वरती येणार. ठीक आहे. मग 100 गुणिले 3 300 लोकांना बोलवलं जाईल. फायनल मेरिट लिस्टला कसं होणार, शासनाकडे कुठली लिस्ट पाठवणार, तर अंतिम गुणवत्ता यादीमध्ये प्रतीक्षा यादी सुद्धा जोडली जाईल. लक्षात खूप महत्वाचं आहे. एकसंवर्गीय म्हणजे एकाच पदासाठी पदभरती, बहुसंवर्गीय म्हणजे गट जरी असेल त्यामध्ये अनेक पदे घेतली जातात. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं अत्यंत महत्वाचं आहे. आणि हा जो निर्णय आहे इथून पुढे सगळ्याच परीक्षांना लागू असणार आहे किंवा आता ज्या प्रलंबित असतील त्यांना सुद्धा लागू असेल, म्हणून अत्यंत महत्वाचं आहे. 2 GR व्यवस्थित बघून घ्या. लक्षात, कारण आगामी काळामध्ये गट कची, आता बघा पुढचं काय आहे, गट कची परीक्षा योजना येणार. त्यामध्ये कोणती पदं आहेत, अभ्यासक्रम कसा, हे सगळं त्याच्यामध्ये येणार. ठीक आहे. आणि मग तुमच्या बाकीच्या गोष्टी पुढे जातील. गट की एक्झाम थोडीशी पुढं ढकलतील, कारण का आयोगाची तारीख किती होती गटकची, 12 जुलै, आणि सध्या अजूनही गटकची ऍड आलेली नाही. त्यामुळं ऍड शक्यतो जूनमध्ये येईल, पण आधी परीक्षा योजना येणार. ठीक आहे. म्हणजे पूर्व असेल की मुख्य असेल की निगेटिव्ह मार्किंग असेल नसेल, किती वेळ असेल, कुठले विषय असेल, तुम्हाला सगळं सांगितलं जाईल. अपडेट राहा, अभ्यास चालू ठेवा. अगेन अपडेट काय मिळाला असेल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम माझं आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. आगामी काळामध्ये अगेन चालू घडामोडीची आपण सिरीज कंटिन्यू करूया किंवा इतर सुद्धा घडामोडी आपण कंटिन्यू करू. ठीक आहे मित्रांनो, चला, जय हिंद.